लांडेवाडी येथील आयोजित शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद सोनवणे व उद्योजक सुदाम लेंडवे यांच्या हस्ते झाले। राज्य व देश पातळीवरील पुरुष टेनिस बॉल क्रिकेटचे सामने बहारदार होत असून शिवसंग्राम क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचा शुभारंभ रंगतदार झाला। यावेळी रसिकांनी खूप मोठ्या प्रमाणात दाद दिली। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सदर सामने आयोजित शिवसंग्राम प्रीमियर लीगचे उद्घाटन समारंभानिमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, माननीय खासदार शिवाजी आढळराव पाटील, आमदार शरददादा सोनवणे, शिवसेना पक्षाचे सचिन बांगर, शिवसेना आंबेगाव तालुक्यातील पदाधिकारी, युवा सेना जिल्हा प्रमुख बापूसाहेब शिंदे उपस्थित होते। यानिमित्त खासदार डॉक्टर शशिकांत शिंदे यांचा सत्कार शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आंबेगाव तालुका समन्वयक देवीदास आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी अपूर्वा आढळराव पाटील, कल्पना आढळराव पाटील, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, अरुण गिरे, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, संचालक योगेश बाणकेले, रामशेठ तोडकर, अशोक गव्हाणे, सरपंच अंकुश लांडे, देवीदास दरेकर आदी उपस्थित होते। या प्रसंगी आढळराव पाटील म्हणाले, क्रिकेटमध्ये करिअर करण्याचे स्वप्न ग्रामीण भागातील तरुण बाळगून आहेत। त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी चांगले मैदान उपलब्ध व्हावे यासाठी 3 कोटी रुपयांचे खर्च करून लांडेवाडी येथील शिवसंग्रामाची अभूतपूर्व सुरुवात झाली। दिमागदार क्रिकेट स्टेडियम, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून येथील प्रेक्षकांकडून षटकार, चौकार आणि यांची बरसात केली जात आहे। क्रिकेट प्रेमी व क्रिकेट खेळाडू यांची भरभरून दाद या ठिकाणी दिली जात आहे। ग्रामीण भागात क्रिकेटचा हा शिवसंग्राम असाच रंगत राहील असे यावेळी माननीय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या आवाजासोबत बोलताना सांगितले। लांडेवाडी येथील मैदानाची निर्मिती केली असून शिवसंग्राम प्रीमियर लीग मध्ये 8 मे रोजी अंतिम सामना खेळवला जाईल। 12 संघांमध्ये 34 सामने होणार आहेत। क्रिकेटला वाव देण्यासाठी कायमस्वरूपी क्रिकेट अकॅडमी स्थापन केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। तसेच यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू आढळराव पाटील यांनी केले।